जिसमें उबाल हो वैसा खुद चाहिए, जीत के खातिर वैसा जुनून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में वैसे गुंज चाहिए. या शायऱ्या भाषणाला एका उंचीवर घेऊन जाणार आहेत आणि तुमचं भाषण श्रोत्यांच्या मनाला गारुड घालणार आहे. हवा के भरोसे मत उड़, चट्टाने तूफानों का भी रुख मोड़ देती है, अपने पंखों पे भरोसा रख, हवा के भरोसे तो पतंगे उड़ा करती है. बेहतर से बेहतर तलाश करो, बेहतर से बेहतर तलाश करो, अगर नदी मिल जाए तो समंदर की तलाश करो. टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. अशा शायऱ्या तुमच्या भाषणामध्ये तुम्ही वापरल्या तर ते भाषण समोरच्या श्रोत्यांना चेतवेल, समोरच्या श्रोत्यांना पेटवेल, समोरच्या श्रोत्यांवर तुमचा प्रभाव निर्माण करेल. आता या शायऱ्या तुम्हाला भाषणामध्ये कुठे वापरायच्यात? जर तुम्ही तरुण वर्गामध्ये ते भाषण करत असाल, जर तुम्ही अशा काही एका स्नेहमेळाव्यामध्ये भाषण करत असाल, तर त्या भाषणामध्ये अशा शायऱ्यांचा निश्चितपणेच वापर करा, कारण शायऱ्यांमुळे भाषणाला आकार येत असतो. आणि म्हणून तुम्ही जर वक्ता असाल, तुम्हाला जर भाषण शिकायचं असेल, तर तुमच्याकडे शायऱ्यांचा संग्रह सुद्धा असणं आवश्यक आहे. एका सामाजिक संघटनांच्या मध्ये एखाद्या कुटुंबासाठी बोलतो, तर त्या कुटुंबासाठी बोलताना सुद्धा त्याला अनुरूपच शायऱ्या असाव्यात. आणि प्रेमाच्या शायऱ्या कुठे असल्या पाहिजेत, मैत्रीच्या शायऱ्या कुठे असल्या पाहिजेत, या सगळ्या शायऱ्यांची वर्गवारी समोर कोणत्या वर्गातला श्रोता आहे यावर तुम्हाला ठरवावं लागेल. बऱ्याचदा असं होतं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलांना, तरुणांना प्रेरक असं बोलावं लागतं, मात्र ते बोलत असताना शायऱ्यांचा सुद्धा वापर करता येतो. अनेक शायऱ्या आहेत की ज्या प्रेरणा देणाऱ्या सुद्धा आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर मुलांना मोटिवेट करायचं असेल, प्रेरणा द्यायची असेल, तर तुम्ही अशा पद्धतीच्या शायरीचा सुद्धा वापर करू शकता. मंजिले क्या है रास्ते क्या है, मंजिले क्या है रास्ते क्या है, अगर हो हौसला तो फासले क्या है. तुमच्याकडे जर लक्ष असेल, तर तुम्हाला लक्ष गाठायचं असेल, तर तुमच्यातला आत्मविश्वासच ते लक्ष गाठण्यासाठी तुम्हाला मदत करू शकेल. या पद्धतीची भाषणं करायची, तर त्या भाषणामध्ये जर तुम्हाला आणखी काही कवितांचा वापर करायचा असेल, तर तुम्हाला कितीतरी कवी आहेत की दत्ता हलसगीकरांच्या कविता तुम्ही वापरू शकता. आणि म्हणून भाषण करायचं असेल तर ते भाषण सरळ धोपट नसलं पाहिजे. भाषण करायचं असेल तर ते रटाळ नसलं पाहिजे. त्या भाषणामध्ये चेतवणाऱ्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्या भाषणामध्ये उत्साहित, प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी शायरी हा उत्तम मार्ग आहे. आणि म्हणून शायऱ्यांचा वापर तुमच्या भाषणामध्ये नक्की करा. तुम्ही जर अगदी ज्येष्ठांमध्ये बोलत असाल, तुम्ही जर समजा एखाद्या प्रौढ व्यक्तींच्या समोर बोलत असाल, तर तुम्हाला बालपणामध्ये त्याला घेऊन जायचं असेल, तर काही कविताही सुंदर कविता, त्या कवितांची कडवी सुद्धा तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वापरा. अरुण म्हात्रे यांची कविता आहे, त्या कवितेमधल्या काही ओळी या बालपणा आणि भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या आहेत. आणि म्हणून जर तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तींसमोर, नोकरदारांच्या समोर किंवा वृद्धांच्या समोर जर तुम्ही भाषण करायला लागलेत, तर पुन्हा त्यांना बालपणात घेऊन जायचं असेल, तर त्याच्यासाठी या कविता तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील. त्याच्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला आपण लहानपणी शाळेमध्ये जायचो, शाळेमध्ये जात असताना आपण कशा स्वरूपाची शाळा करायचो हे जर आपल्याला सांगायचं असेल, बालपणातल्या आठवणी जर आपल्याला त्यांच्यासमोर मांडायच्या असेल, तर या ओळी तुम्हाला अतिशय उत्तमपणे वापरता येतील. वरती कवले निळदभाची डोंगराची भिंत ती, ते नदी काठी भटकडी आड तीच शाळा व्हायची. आता ह्या ज्या ओळी आहेत ना, अरुण म्हात्रे यांच्या कवितेतल्या त्या ओळी तुमच्या त्या भाषणाला अतिशय अनुरूप ठरतील. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या वेळेला भाषण करतो, त्या भाषणामध्ये तुम्हाला काहीतरी संदेश द्यायचा असतो. आणि संदेश देत असताना प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की बाबा या सगळ्यांच्या मध्ये मी खूप काही करतोय, मी खूप काही प्रयत्न करतोय, मात्र मला काही वाट सापडली नाही. आणि जरी वाट सापडली तरी मी त्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो नाही. आणि अरुण म्हात्रेंची यावर सुद्धा भाष्य करणारी, यावर सुद्धा प्रकाश टाकणाऱ्या काही ओळी आहेत त्याच कवितांमधल्या. आणि त्या कवितांच्या ओळी अशा आहेत की कैक वाटा चाललो मी पण विसरलो पोचायचे, कैक वाटा चाललो मी पण विसरलो पोचायचे, नेमक्या वळणावरी त्या पावले भटकायची, ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर कुठे गेली तरी ती सावली भेटायची. एक तर तुमच्या भाषणामध्ये शायऱ्या आणि कविता असतील, तर त्या शायऱ्या आणि कविता तुमच्या भाषणाला उंचीवरच नेणार नाही, तर त्या भाषणाचा, तुमचा आणि एकूणातच त्या सगळ्या विषयाचा प्रभाव त्या श्रोत्यांच्या मनामध्ये निर्माण करतील. त्या श्रोत्यांना जर तुम्हाला खरं तुमच्याकडे खेचून घ्यायचं असेल, तर तुम्हाला अनेकदा अशा शायऱ्यांचा वापर तुम्हाला भाषणामध्ये करावा लागेल. आणि मी खात्रीने सांगेल की या भाषणामध्ये वापरलेल्या शायऱ्या, या शायऱ्या निश्चितपणेच समोरच्या श्रोत्यांना चेतवतील.